आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे जिल्ह्यात अवैध दारू माफियांविरोधात प्रशासनाने आता आरपारची लढाई छेडली आहे. पुण्यातील हडपसर येथील दुर्दैवी घटनेनंतर राज्य उत्पादन शुल्क विभाग ॲक्शन मोडमध्ये आला आहे. झिरो टॉलरन्स म्हणजेच शून्य सहनशीलतेचे धोरण राबवत जिल्हाभरात धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. धुळे तालुक्यातील रावेर शिवारासह अनेक संवेदनशील भागांमध्ये विशेष पथकांनी छापेमारीचे सत्र सुरू केले आहे. अवैध दारू निर्मिती, साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांवर थेट कारवाई करण्यात येत आहे. या विशेष मोहिमेत आतापर्यंत तब्बल 138 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तर जवळपास 90 आरोपींना अटक करून गजाआड करण्यात आले आहे. कारवाई दरम्यान सुमारे 25.25 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून विशेष म्हणजे हा मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आला आहे. 54,000 लिटरहून अधिक कच्चे रसायन उद्ध्वस्त करण्यात आले. हजारो लिटर हातभट्टीची दारू आणि ताडीचा साठाही नष्ट करण्यात आला. ही दारू अनेक नागरिकांच्या जीवाशी खेळू शकली असती, मात्र वेळेत कारवाई करून मोठा अनर्थ टाळण्यात प्रशासनाला यश आले आहे. नदीकाठ, नाले, डोंगराळ भाग आणि दुर्गम वस्त्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. आडवाटेने सुरू असलेले अवैध अड्डे शोधून काढले जात आहेत. अचानक छाप्यांमुळे दारू माफियांचे धाबे दणाणले आहे. अनेकांनी अड्डे सोडून पलायन केल्याची माहिती समोर येत आहे. अवैध दारूच्या संपूर्ण साखळीवर घाव घालण्याचा विभागाचा निर्धार दिसून येत आहे. फक्त विक्रेतेच नव्हे तर उत्पादक आणि पुरवठादारांनाही लक्ष केले जात आहे. कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी मोहीम अधिक व्यापक करण्यात आली आहे. ग्रामीण भागातही विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. अवैध मद्य निर्मिती करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नसल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांविरोधात कठोर पावले उचलली जात आहेत. धुळे जिल्ह्यातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. झिरो टॉलरन्सचा संदेश आता जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेला आहे. अवैध दारूचा काळा बाजार मोडून काढण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. दारू माफियांना थारा नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे. धुळे जिल्ह्यात विषारी दारूच्या व्यवसायाविरोधात निर्णायक युद्ध छेडले गेले आहे आणि या युद्धात प्रशासनाचा आक्रमक अवतार पाहायला मिळत आहे. प्रतिनिधी अजिम शेख आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज, धुळे.